तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, मी निघालो गावात. आता पार्सल पाठवायचे सगळ्यांची. तर इथं पार्सल पिशवीत भरून ठेवलंय सगळं. आता फक्त आणि पिशवी कुठं आहे? स्टँड लावलं का? हा लावले पण जरा हे होते. पिशवी लात राहू दे तुझं. पिशवी लात राहू दे. हा अंदाज मी धरते. आधी अडकल पाहिजे तुझं. चला आता गावात तात्यांची गाडी पण बिघडली आहे, तिला जर ढकलीत नाही ते कुरवाडीला गाडीला गाडी बांधून जावं लागेल. सार पडकलं झालं. आईने गेलं गरम गरम पोहे. लवकर येऊ माघारी, पावसाचं वातावरण आहे, पेराईने व्हाय पाहिजे ना. लिंबू पिळायचं तुला? मला नको लिंबू. काय म्हणली? जेवण आणलंय तुझं. हा पटकीने ट्रॅक्टर घेऊन ये. बर बर बर. आईला सोडलं इकडच्या शेतात. आता मला जायचंय कुरवाडीला. गेलतो, पार्सल पाठवले, आलो, आईला इथं सोडलं. आता जाऊन ट्रॅक्टर आणायला लवकर येतो. लवकर तू उशीर केला. मी आता इथं सोडायचं आणि गेलो असतो, मी आणला असतो ट्रॅक्टर. गाडीचा झालाय गोठा, तात्या बसल्या तिकडे. काय करू मी? चला जायचंय. चला घरी आलो. आता काय करू, यंत्र तर जोडलेलं आहे, फक्त पेटी बांधायची आणि चावी घ्यायची ट्रॅक्टरची आणि जायचं. होय का गाय ना? तेवढं दुपारच्याला पाणी पाज. तात्या आलं नाही तर का अजून? बर. हा तेल आणावं लागेल. 4-5 लिटर मध्ये भागायचं नाही. 3-4 एकर रान आहे. काय एका लिटर मध्ये 1 एकर होतंय काय? काय बिघडलं असतं का? 2 फुल केंड भरली होती की. कुठे 2 फुल केंड भरली होती? 2 केंड भरली होती. त्या टाकी फुल झाली, पण पुन्हा अर्धी झाली. अर्धी टाकी होती. अर्धी नव्हती, कमी होती अर्धीला बी. अर्धी झाली. आता एवढं असतंच की. चला जेवण परत करतो मी, पुन्हा कर. भूक लागल्यावर. आता काय भूक नाही. अलीकडे हा ह्याच्यात आणि ह्याच्यात ही नाही. आहे आपला पेरायला. खुरप एक लागल बरं काय आपल्याला. एक सपान आणलाय वाटतंय की. काप मग त्या पिशवीला. हा 2 एक भर. एक नळा काय एक पण काढून टाकलाय आपण. 4च झालं. जवळजवळ एकरभर रान झालं. आता जेवायला सुट्टी करू. इकडे राहिले आता जरा थोडंसं जास्त, 1-1.25 एकर आहे का नाही? आणि परत तिकडच आहे. ही झाल्यावर तेवढंच ना, तेवढं बर लय आहे अगर. चला चला आता तात्या येतील. आता जेवण करून घेऊ, भूक लागली आता. ट्रॅक्टर केला उभा इथंच. बी ही पडतंय ना नीट आहे? पडतंय, बघितलं बा मी प्रत्येक बारी चेक करते. आणि भरावं लागतंय काय ते? बघ बरं एकदा. हाय अजून हाय अजून. पडायला जाईल का? ह्यात कमी वाटतंय जरा. हां थोडं थोडं टाकू आता.
हाय पिशवीतलं उरले ती टाकू दोन्ही दोन्ही. इथं आंबा लावले ते केशर आंबा. दहा फुटावर लावले ते. आता त्याला पाण्याची व्यवस्था का ड्रिपनीच द्यायचं पाणी. पाईप लावायची ते काय तिथं पाईप इथं घ्यायचं त्या कडेला जातंय पाणी. चालतंय त्या कोपऱ्यातच जातंय इथं लावलं की तरी चिटक एकदा चिटकले का नाही चांगले. ह्याला काय टाकायचं नाही वर डोसी काय टाकू नको जुळून जातील आंब्याची रोप. हा कसला आनंद देत नाही बघ मी राहत्यांना. त्यात लावली तुरी. सगळी तूर आहे ना गी. सगळी तुर आहे. चला यंदा तूर भरपूर आहे. जेवण झालं बसलोय मस्तपैकी. तिकडं तात्यांचं आईचं जेवण चालू आहे. कटाळा आला जरा. आकोडक्या वळणावर आहे ना सारखंच घेर टाका वळवा घेर टाका वळवा उचला ठेवा तापवतोय. लांबक्या वळणावर पण पेरलं सोपं जातं पण ते भिजवायला तापवतंय असं होतंय. बाहेर गरजतंय का काय नाही ना. वारा सुटलंय जरा. 15 तारखेच्या पुढे येणार आहे का. बर होय खोल सोडतो. कुणी सांगितलं का अंदाज. तोडकर. बर तुम्ही ह्याचं बघत नाही का पंजाबराव डक. हा अजून दुसरं कोण सचिन वाघमारे तोडकर किरण होय. तात्यांच्या आवडीचा आहे किरण. का हो तात्या का हो. नवीन मोबाईल घेतल्यापासून कळत नाही. अहो त्याला सबस्क्राईब करावं लागतं म्हणजे ते व्हिडिओ पडतो. कळत नाही कुठं करायचं. आहे तू सबस्क्राईब करून दे तर मी देतो. पण ती याय तरी पाहिजे का नाही पहिल्यांदा तसं कसं येईल. मग मुख त्याचं नाव टाका की युट्यूबला म्हणजे येते. काय नाव आहे. हा तुला नाव टाकून घ्यायचं नाही का माझ्या मोबाईल. मी देतो करून तुम्हाला. मी देतो करून. हो उडीद पेरून झाला आपला. आता उडीद बाजूला काढायला लागले. आता मूग पेरायचा. आता मग पेरू कुठला मूग आहे. पिवळा का हिरवा. पिवळा. ती रान ह्या तालीच्या पलीकडलं जवळजवळ किती रान आहे होता तिथमधलं. 2 एकर झालं. इकडं जवळजवळ 1.5 एकर झालं उडदाचं. आणि इकडचं घ्यायचं आता थोडंसं मूग पेरायचं आहे. तेवढं मूग झालं की परत काय थांबले सुट्टीच का पलीकडे ती रानात दगड आहे. होता ते मोठे मोठे. बरं हां काय झालं. फोडली का पिशवी आहे ना. काय आहे. होय का खुश तिन्ही पिऊ वाचायचं का. 4च नळ आहेत. 4 नळ्यात होता. मग आता कुठल्या वाचायचं बघ. ही काय ही 2 जात नाही ती. ही 2 कोणची 2 आणि ही 2 है ना दादा. हा ही मधल्या 2 आणि ही ह्यात नाही ना. मधलत नाही. ह्याचं काढून श्रुती ह्यात आणि ह्यात होता. पुन्हा काढावं लागेल आम्ही. हा मग काय त्याला लय लागतंय गबाळ वतायला. तेव्हा लय थोडी. लागतंय. हा बी लय लागतंय बाबा. काय करू. पहिलं बैल होती तेव्हा बरं होतं का बरं नाही. होतं का नाही. हा बैलाचं बरं होतं बघ, बाबा. बस हा, कर. बस झालं. एवढंसं नाही पेरायचं पण त्याला एवढं मोठं बिटर लागतं. हा, बस परत काढा भरा लय अवघड आहे. पहिले एकच वटी असायची बैलाची. हा, एक वटी हातानं मोठीने पेरायचं किती चांगलं होतं. आता नवं तंत्र निघालंय काहीतरी. ही आणि 3 ही हाय 2 आणि ही इकडचं 2. असं आहे काय. झालं आपला उडीद आणि मूग पेरला. इकडं मूग थोडा पेरला. आता हे मूग काढायचं चालू आहे. आता काय हुलका टाकायचं ह्याच्यात. इस काटायचं काय ह्याच्यात पेर. हीच काढायचं. बर हीच काढून वरनं सकाळी करते. झालं आपल्या ह्या रानात आता हुलगा काढलं आणि ह्याला पाळ घातली उभी आडवी. आता पाऊस शितोडा पडला तर हुलगा येत्याला उगवून. आणि हा
काय माहित ह्या वलीवर उगवू द्याला की हा. उगवतं ते. तुम्ही नाही रान नीट असतं तर मग डायरेक्ट पेरलंच असतं पण नाही उपयोग. चला दिवस मावळून गेला तर घरी जाऊ. मच्छी आहे वाटतं. इकडं आहे का? मोठा दगड कुठं वाहता तिथे? बरं आहे चला मी जातो मग आता. मी आलोय आणि ह्या बाजूने आबाळले आले इजा लवायला लागले ते थोडा अंधार पडला अजून गरजायला लागले पूर्वेकडं. वारं जर फिरलं तर पाऊस येण्याची शक्यता आहे बघा. तर मंडळी हातपाय धुतलं आणि बसलो होतो आणि बाहेर टिपकं पडायचा आवाज आला, पाऊस पडायचा आवाज आला. लय बरं वाटलं मला. आता हे पेरलेलं सगळं मस्तपैकी उगवून येईल असं वाटायला लागलं. आपली जवळजवळ 90% पेरणी झालेली आहे, फक्त 10% पेरणी राहिलेली आहे. पण त्या जागेतनं वापसाच नाही तिथं, त्यामुळे ते राहिलेलं आहे. पण तरीसुद्धा पाऊस जर आला तर मला लय बरं वाटेल. आज जवळजवळ तिकडचं सगळं पेरलं आपण. वरच्या 2 एकराचं तुकडं उडीद पेरला, त्याच्यानंतर मूग पेरला, त्याच्यानंतर हुलगं मटकी थोडं इस काढून पाळी घातली त्याला. तर बऱ्यापैकी ते उगवून येईल चांगलं. इथं चालू आहे ते भाकरी झाले ते. आता इकडं कुकर लावलं आहे भाकरी आणि इकडे कुकरमध्ये मला वाटते वरण आणि भात. तर आता जेवण करून घेऊ. भूक पण लागली, बाहेर पाऊस वाजायला लागलाय. बरं झालं थंडावा वाटला जीवाला माझ्या. भाकर टम फुगली. अवघे गर्दे पंढरपूर चालला नामाचा गजर. जायचं का वारीत? खरंच जाणार आहे ते वारीत? नाही खरं नाही. नाही लय विठ्ठलाचं ध्यान यायला लागले म्हणून म्हटलं. अगं विठ्ठल म्हणजेच दत्त महाराज, दत्त महाराज म्हणजेच विठ्ठल. श्री गुरुदेव दत्त असायचे ना. श्री गुरुदेव दत्त म्हणजेच विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे श्री गुरुदेव दत्त. परमेश्वर ही एकच आहे. तुम्ही कसे हाका मारण काय. तर मंडळी आज आहे वरण, भाकरी, भात, कारल्याची पण भाजी आहे. पण कारल्याची भाजी थोडी आहे, सकाळची भाजी आहे ना. सकाळची. चल रे हात धुवून घ्या, रोज सांगावं लागतं. बाहेर आबाळ पडता राहिलं बरं का, पण रात्रीच्याला पाऊस येण्याची शक्यता जात आहे बरं का. हा मला तर वाटतं रात्री पाऊस येईल. भात नंतर घ्या. भात नंतरच असतो माझ्याकडं. सगळ्यांनी जेवायला आहे मित्रांनो.